आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदो भावे करू सेवा मज भक्ती सवे चाड नेनो पाषाण धातू वाड अवघी रूपे तुझी देवा वंदो भावे करू सेवा तुका मने घोटी विषामृत तुझसाठी अवघी रूपे तुझी देवा वंदो भावे करू सेवा विठ्ठल विडाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण आशिया दुसरे चरण आशिया पांडुरंगा मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तश्रवणचरणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननीतपानी मण्डनामण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कणजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुम्ही सूर्या महा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा सेवे लागी सेवक झालो मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपराया
जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते, मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगदव्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा परमार्थामध्ये आल्यानंतर साधकाला नेमकी कोणती अनुभूती आली पाहिजे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या आपल्या श्री क्षेत्र बेलपाडा या गावामध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये गेली 29 वर्ष झालं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतोय. आपल्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना अनेकांचे आशीर्वाद आपल्याला खऱ्या अर्थानं लाभलेले आहेत. त्यामध्ये निश्चितच या ठिकाणी ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला ते परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण आपल्या संपूर्ण या नवी मुंबई भागाचा भूषण आदरणीय हेमंत महाराज मोरे, ज्यांचं काल तुम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलं ना. तुम्ही होते का काल कीर्तनाला? चला ऐका. त्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच सप्ता कमिटी असेल, ग्रामस्थ मंडळी, संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ, पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक सर्वांचे असणारे अथक परिश्रम, अन्नदाते वर्गणीदार देणगीदार टाळकरी माळकरी सगळे झाले ना. चला तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथं येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा माईबापांचं दर्शन. विठ्ठल ज्ञानोबाराया तुकोबाराया जशी बुद्धी देतील तसं या अभंगावरती मी बोलणार आहे. बसलेल्या मंडळींना फक्त एक विनंती आहे. हे पहा, सगळ्यांना जेवण मिळणारे तुम्ही काळजी करू त्यामुळे फक्त आता एक करा. जोपर्यंत जेवणाच्या पंक्ती पडत नाही आणि जोपर्यंत इथं माझा सत्कार होत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी बसताना थोडं ताड बसा. 1 सर्वांगाचे काम करून चिंतन ऐका. 2 आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी करिटाणी बोला माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं तुम्ही सगळी मोठी मंडळी आहात. काय बोलायचं हा प्रश्न आहे, पण चला सेवके करावे सांगितले काम या उक्तीप्रमाणे बाबा या ठिकाणी मी अभंगाचं चिंतन मांडणार आहे. मला माहीत नाही का त्या अभंगाचं चिंतन मी मांडलं किंवा ज्याचा अर्थ जसा असेल तसा तो तुम्हाला पटेल किंवा तो तसाच असेल अशी मात्र कोणतीही गॅरंटी मी तुम्हाला देत नाही. जे काही बोलवलं जाईल ते फक्त ज्ञानोबा तुकोबांचे आशीर्वाद असणार आहे, सद्गुरूची कृपा असणार आहे आणि या पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं मिळालेला फक्त तो वाणीचा प्रसाद असणार आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी फक्त एक करा. खाली बसलेल्या मंडळींनी कीर्तनकाराचे दोष, कीर्तनकाराच्या चुका, कीर्तनकाराची प्रमाणं कुठं हुकली, गायनाचा स्वर कुठं गेला, ही बाकीच्या उचापत्या करत बसण्यापेक्षा, उचापत्याच म्हणतात ना याला, हा ऐका, हे बाकीचं काहीतरी करत बसण्यापेक्षा ज्याला जसा पटल त्यानं इथून जाताना कीर्तनामधला सार नेण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल चला ऐका, सांगते तुम्हाला बाबा. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये परमार्थामध्ये साधकाला कोणती अनुभूती आली पाहिजे याचं एक सुंदर चिंतन आपल्या समोर मांडतात. ऐका इकडं बघा. गेली 30 वर्ष झालं या ठिकाणी आपण हा सप्ताह करतोय. गेल्या 30 वर्षापासूनची ही परंपरा आमचे तमाम वारकरी जपतात. बाबा तुमचं वय किती बाबा? बाबा 82 वय, म्हणजे पहा 82 वर्षाचे आजोबा आजही कीर्तनामध्ये टाळ घेण्याची इथं उत्सुकता दाखवतात. ते मी सांगेल तुम्हाला. ऐका, तुमचं वय किती विनेकरी बाबा? 67 वर्षाचे विनेकरी बाबा सुद्धा ताई मी विना घेतला तर चालेल ना असं म्हणण्याकरता उत्सुक आहे. म्हणजे याचा अर्थ जयेंद्र दादा एक गोष्ट आपण सांगू शकतो की सप्ताह करता आणि या असलेल्या या 4 दिवसाच्या सोहळ्या करता तमाम वारकऱ्यांची ही खऱ्या अर्थानं तळमळ आहे. मग आता ऐका, या तळमळीच्या परमार्थामध्ये बाबा लहान मोठ्या
चुका प्रत्येकाकडनं होणं अपेक्षित आहे का? होतात बाबा, माणूस आहे म्हटल्यानंतर चुका होणं स्वाभाविक आहे. एका साधकानं विचारलं तुकोबारायांना, तुकोबा, परमार्थ तुम्हीही केला आणि परमार्थ आम्ही सुद्धा केला, पण आम्हाला मात्र त्या देवाची प्राप्ती होत नाही. महिना झालं काकड्याला येतोय तुकोबा, महिना झाला आम्ही या ठिकाणी परमात्म्याचा रोज काकडा अडवतोय, पण तरी सुद्धा देव अजून आमच्या स्वप्नात, बोला की पटकन, नाही. देव अजून आमच्याकडे बोलायला येत नाही. देव अजून आमच्या घरी भेटायला येत, बोला ना पटकन. हो वारकरी बाबा, तुम्ही बोलत चाललात तर तुम्हाला माझं कीर्तन कळणार आहे. तुम्ही असे माझ्याकडे टुकूमुकू बघत राहिलात ना, काही कीर्तन कळणार नाही. तुम्ही माझ्याशी बोलत चला. खाली बसलेल्या लोकांच्या डोक्यात असं काही नाही ना का पैसे तुला भेटणार आहे, तुझी तू बोलत बस. असं असेल तर ते काढून टाका. ऐका आता इकडं बघा बाबा, महिना झालं तुकोबारायांना आपण विचारतोय की का हो तुकोबाराया, आज महिना झाला आम्ही काकडा करतोय, तरी अजून देव स्वप्नात नाही, देवानं दर्शन दिलं नाही, देव अजून आमच्याशी बोलायला या ठिकाणी येत नाही. मग याच्या मागचं नेमकं कारण काय? परमार्थ तुम्हीही केला पण तुकोबा तुम्हाला मात्र देव प्राप्त झाला. परमार्थ तुम्ही केला पण तुमच्या साधनेनं देव तुम्हाला भेटायला आला. मग असं आमचं नेमकं काय चुकतंय ते आम्हाला सांगा ना. तुकोबारायांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा तुकोबाराया म्हटले, बाबा रे ऐका, परमार्थ तुम्हीही करता, परमार्थ आम्हीही केला, पण ऐका, सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्यासारखाच माझा परमार्थ होता. ही तुकोबारायांची इतर अभंगामधली भाषा. तुकोबाराया म्हटले, बाबा रे मी सुद्धा तुमच्यासारखाच परमार्थ करत होतो, पण आता मात्र एक वेळ परिपक्व दिशा या ठिकाणी मला प्राप्त झाली. परमार्थामध्ये आल्यानंतर साधक हा परिपक्व होणं गरजेचं आहे. कसा? बोला की पटकन. परिपक्व होणं गरजेचं आहे. साधकाला ती दशा प्राप्त होणं गरजेचं आहे आणि त्या दशेपर्यंत मी पोहोचलो. आता कोणती दशा तुकोबा तुम्हाला प्राप्त झाली? तुकोबारायांनी सांगितलं, आता आम्ही एकच करतो. काय? आम्ही न देखो अवगुणा. काय करतो? आता आम्ही कुणाचे अवगुण पाहत नाही. इतकंच नाही तर कुणाकुणाचे अवगुण पाहत नाही. तुकोबांनी उत्तर देताना सांगितलं, पापी पवित्र शहाणा. आमच्या समोर येणारा पापी असू दे, आमच्या समोर येणारा पवित्र असू दे, नाहीतर आमच्या समोर येणारा शहाणा असू दे, मूर्ख असू दे, आम्ही कुणाचे अवगुण पाहत नाही. पुढे जाऊन तुकोबारायांनी सांगितलं की बाबा रे, आता प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा झाला तर अवघी रूपे तुझी देवा. आता काय झालं तर आता प्रत्येकाकडे पाहत असताना आम्ही त्याच्यामध्ये भगवंताचं स्वरूप पाहतो. काय करतो? आम्ही त्या देवाला आता प्रत्येकामध्ये पाहतो आणि जो जो भेटेल त्याच्याकरता वंदू भावे करू सेवा. तुकोबाराया म्हटले, बाबा रे आता फक्त प्रत्येकाला एक आदरानं आम्ही वंदन करतो आणि त्याची सेवा करायचं काम करतो. पण का हो तुकोबाराया, आम्हाला सांगा ना, 33 कोटी देव आता इथं आहेत. मग या 33 कोटी देवांमध्ये आम्ही अशी भक्ती तरी कोणत्या देवाची करायची का जेणेकरून आमचे हे अवगुण धुतले जातील, आमच्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखा परिपक्व या ठिकाणी स्वभाव आम्हाला प्राप्त होईल. तुकोबारायांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा रे ऐका, इकडं बघा. हो वारकरी, तुकोबाराया बोलतात की बाबा रे, मी जे केलं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मूर्ती कशाचीही असू दे, पण तुम्ही मात्र एका गोष्टी बरोबर तुमचा संबंध जोडा. कोणत्या? माझा भक्ती सवेचा आड. जो संबंध मी जोडला, काय? मला माझ्या भक्तीशी घेणं देणं आहे, बाकी मला कशाशी घेणं देणं नाही. मग ती मूर्ती कशाची असू दे, कशाची? उत्तर देताना तुकोबाराया बोलले, नेनो पाशाक, पाषाण धातू वाढ. तुकोबारायांनी सांगितलं, ती मूर्ती पाषाणाची असू दे, नाहीतर ती धातूची असू दे, चांदीची असू दे, नाहीतर सोन्याची असू दे, मला काही आता घेणं देणं राहिलं नाही. का? मला आता माझ्या भक्तीशी फक्त संबंध जोडायचा आहे. मग का हो तुकोबा, एवढ्या अवस्थेपर्यंत तुम्ही पोहोचलात, पण आता आम्हाला सांगा ना की तुकोबाराया, आम्ही ती अवस्था प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी सांगितलं, भगवंतानं ज्या ज्या परीक्षा आपल्या घेतल्यात ना, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पहिलं उत्तरही गेलं पाहिजे, आपण पहिलं उतरलं पाहिजे आणि देवानं घेतलेल्या परीक्षेमध्ये आपण जगू, नाही तर बोला ना बाबा, जगू नाही तर पण हे देवा, आता मात्र तुझ्यासाठी तुका म्हणे घोटी. तुकोबाराया म्हणले, देवा आता आम्ही घोटी म्हणजे काय? आता आम्ही प्राशन करू. काय काय प्राशन करू? विषामृत तुझसाठी, विषामृत तुझसाठी
तुझ्यासाठी ए देवा, आता तुझ्या करता विष सुद्धा प्राशन करू. अरे तू दिला अमृत तर अमृत सुद्धा प्राशन करू. पण आता मात्र इथून पुढे समाजाला नावं ठेवणार नाही, इथून पुढे लोकांचे गुणदोष पाहत बसणार नाही. आता इथून पुढे फक्त एक करणार, ते म्हणजे अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. अभंगाचा साधा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अनेक वर्षापासून काही लोक साधना करतात बाबा. बऱ्याच वर्षाच्या काही लोकांच्या बाबा तपश्चर्या आहेत. बऱ्याच लोकांच्या काही लोकांच्या मी आजही पाहते बाबा. एखाद्याला विचारलं ना, बाबा किती वर्ष झालं परमार्थ करता, काहींची उत्तर आहे, ताई 50 वर्ष झालं परमार्थामध्ये, ताई 70 वर्ष झालं परमार्थ करतोय. ओ वारकरी, इकडं बघा, सांगते तुम्हाला, साधना किती करतो त्याला महत्व नाही, पण साधना कशी करतो त्याला मात्र फार महत्व आहे. हा, तुम्ही परमार्थ किती करता देव कधीच पाहत नाही. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, ऐका इकडं बघा, तुमचा परमार्थ किती आहे देव कधीच पाहत नाही. ऐका, तुमचा परमार्थ कसा आहे हे मात्र परमात्मा पाहत असतो. मग मला काय म्हणायचंय, पहा, संतांनी थोडा प्रयत्न केला होता बाबा. कशा करता? स्वतःमध्ये परिवर्तन करण्याकरता. आम्ही तो प्रयत्न करत नाही, मला असं वाटतं, म्हणून कदाचित बाबा तो परमात्मा आपल्यापासून लांब गेला आहे. कसं काय? काही पटून द्या इथलं इथं, मग मी तुम्हाला सांगतो. ऐका, आता इकडं बघा, सुरुवातीला एखादा सामान्य पखवाज वाजवणारा पखावत वाजक हेमंत दादा, जर ईश्वराची त्याच्यावरती कृपा झाली, संतांचा आशीर्वाद त्याला जर मिळाला, आणि तो सामान्य पखवाद वाजक जर चुकून कीर्तनकार झाला, चुकून बोला की कीर्तनकार झाला, आता मला इथं बसलेल्यांनी खरं उत्तर द्या आणि मला सांगा, काय वाटतं तुम्हाला, एकदा तो कीर्तनकार झाला तर तो परत पखवाजावर बसेल? काय बोललात का तुम्ही? हा, नाही ना? हा बाबा, तुम्ही उत्तर दिलं, मला ते पटलं. मला काय, सगळ्यांना उत्तर पटलं. म्हणजेच काय, तर थोडी गोष्ट जरी साधनेमधली प्राप्त झाली ना बाबा, तर मग मात्र या ठिकाणी बाबा आपल्याला अहंकार निर्माण होत असतो. थोडं जरी यायला लागलं का आपल्याला असं वाटतं, बास माझ्यासारखा कोणच नाही. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार एक नेहमी वाक्य म्हणायचे, बुवा एक वेळ पाठांतर कमी असलं तरी चालेल. ऐका बरं का, त्यांच्या कीर्तनातली भाषा. ते काय म्हणायचे, बुवा एक वेळ पाठांतर कमी असलं तरी चालेल. का हो बाबा, का पाठांतर कमी असलं तर चालेल? ते म्हणायचे, काही सांगू नका, कारण ज्याचा लय पाठा असं आहे का ते? हे अण्णांचं वाक्य आहे. मी का सांगते याचं कारण आहे का, थोड्या परमार्थामध्ये सुद्धा बाबा हा इतका अहंकार आपल्याला चिकटतो का त्याचा परिणाम हा जवळ आलेला देव सुद्धा आम्ही बाबा दूर करत असतो. सांगेल मी तुम्हाला, सुरुवातीचा काळ तुकोबारायांचा जर पाहिला तर सुरुवातीला तुकोबारायांनी सुद्धा बाबा हे सगळं केलं. काय व्हायचं माहितीये का दादा, तुकोबाराया ज्या वेळेला लोकांच्या गावामध्ये जायचे ना, जवळ लवकर गेल्यानंतर बरीच लोक तुकोबारायांना भेटायचे, आणि मग लोक काय करायचे, महाराजांना गावामधल्या गप्पा सांगायचे. महाराज अमक्यानं असं केलं, महाराज तमक्यानं तसं केलं, महाराज हा असं बोलला, महाराज तो तसं बोलला. हे सुरुवातीला लोक म्हणायचे. तुम्ही म्हणाल, ताई तुम्हाला काय माहिती, तुम्ही तिथं होत्या का? पण ऐका आता कसं माहिती त्याचं उत्तर देते. सुरुवातीच्या अभंगांमधनं ही उत्तरं सापडतात. सुरुवातीला तुकोबारायांना हे सगळं सांगितल्यानंतर तुकोबाराया कीर्तनामध्ये दादा हेच बोलत बसायचे. काय बोलायचे? महाराजांची भाषा. महाराज लोकांना नावं ठेवत बसायचे. अरे जर तुम्ही हे नाही केलं तर असं होईल, जर तुम्ही नाही केलं तसं होईल, असे अनेक उपदेश तुकोबारायांनी कीर्तनामध्ये द्यायला सुरुवात केली. म्हणजेच काय, तर इथपर्यंत तुकोबारायांची भाषा गेली का बाबा रे मारिती झोडीती निष्ठुर. कळलं ना तुम्हाला? हा, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला यमाच्या यातना भोगाव्या लागतील, तुम्हाला त्यावेळेला यम शिक्षा करेल. ही इतकी वाईट भाषा सुद्धा महाराजांनी सुरुवातीच्या कीर्तनांमध्ये वापरली. पण आता ऐका ओ वारकरी, एक काळ तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा आला का तुकोबारायांनी विचार केला, बाबा की मला लोकांना उपदेश करायची गरज तरी काय, आणि या लोकांना मी सुधरवायचा प्रयत्न का करायचा? काय गरज आहे मला यांना नावं ठेवायला? काय गरज आहे मला यांच्याकडे सगळं पाहत बसायला आणि यांचे गुणदोष पाहत बसण्यापेक्षा? तुकोबाराया म्हटले, अरे माझ्या ठिकाणी ते काही कमी आहेत का? आणि मग परिपक्व अवस्थेमधले तुकोबाराया एका दुसऱ्या अभंगामध्ये सांगताना सांगतात, माझे मज कळो येते माझे मज कळो येती माझे
एकदा कलाकारांसाठी जोरात टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. वाह वाह. ऐका इकडे बघा. माझे मज कळो येती अवगुण. महाराजांची भाषा. महाराज म्हणले हे देवा, अरे काय या लोकांना नावं ठेवत बसायची. एक बोलू का तुमच्याशी? हो वारकरी, थोडं खरं आहे पण आज बोलून जाते तुमच्याशी. ऐका. आपलं अर्ध आयुष्य वाया जातं कशामध्ये माहिती आहे का? लोकांना नावं ठेवण्यामध्ये. आपलं अर्ध आयुष्य वाया जातं बाबा लोकांच्या चुका काढण्यामध्ये. आपलं अर्ध आयुष्य वाया गेलं कशामध्ये? लोकांचे गुणदोष पाहत बसण्यामध्ये. एक शायर एक ठिकाणी एक वाक्य असं बोलतो, तो सांगतो की उम्रभर गालिब यही भूल करता रहा. उम्रभर गालिब यही भूल करता रहा. धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. स्वतःच्या चेहऱ्यावरची धूळ माणसाला दिसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि लोक आरशामधल्या चुका काढतात. दादा सांगा मला, हा आता त्या काळामध्ये कल्पना करा, 50 वर्षापूर्वी एखाद्या आजीबाईनं किंवा 50 वर्षापूर्वी एखाद्या तरुण बाईनं जर 10 रुपयाचा आरसा विकत घेतलेला असेल, आता मला सांगा तिच्या वयाच्या 70 मध्ये तिनं 1000चा जरी आरसा घेतला तरी ती सुंदर दिसणार आहे का? बोलत नाही का तुमच्याकडे? हा नाही ना दिसणार. हा आणि म्हातारी म्हणते माझ्या 10 रुपयाच्या आरशात मी चांगली दिसत होते, तुझा 1000चा आहे तरी नीट दिसत नाही. बाई तू बदलली हे कबूल कर विठ्ठल. लोकांचं काय झालंय माहितीये का? मी सांगते तुम्हाला. तिकडे घाटाच्या वर गेलात ना तुम्ही पुण्याकडे, हा तिकडे वरती गेल्यानंतर आहेत ना काही काही बायका अशा सहज बोलता बोलता म्हणी म्हणत असतात. म्हणी माहिती आहेत का तुम्हाला? म्हणी. हा तर तिकडे वर एक म्हण फेमस आहे, मी आज तुम्हाला सांगून जाते. बाबा लोक दुसऱ्यांशी वागताना ना अशा पद्धतीनं वागत असतात का लोक स्वतःचं ठेवायचं हा घाटाच्या अलीकडेही बरंच येतोय हो. चला, हा लोकांचा स्वभाव आहे. लोक स्वतःमधलं पाहत नाही आणि दुसऱ्यामधलं पाहायचा प्रयत्न करतात. अजून त्याला एक अटॅच सिमिलर एक म्हण आहे का लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय ते आई कुसळ. अच्छा काय ते कुसळ का मुसळ काय म्हणतात ते. हा म्हणजेच काय तर आपल्याला लोकांचं पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पण स्वतःचं पाहत नाही ना, म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. ऐका आता इकडे बघा. ज्ञानोबा यांनी तर आपल्याला सांगितलं बाबा रे अरे काय तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवलं. सगळं आयुष्य आपण घालवलं कशामध्ये? या सगळ्या परिवारामध्ये. सगळं आयुष्य घालवलं कशामध्ये? या लोकांमध्ये. 70 पर्यंत सुद्धा काही काही लोक एकच विचार करतात का मी असं केलं तर लोक काय म्हणतील. कधी झोपले का तुम्ही? 70 पर्यंत सुद्धा अजून माणसाचे डिसिजन क्लिअर होत नाहीयेत. मग विचार करा आयुष्याची सोडवणूक कशी होईल विठ्ठल. शेवटी ज्ञानोबा यांना सांगायला लागलं बाबा रे मी 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता, कमीत कमी आता तरी इथून पुढे तुम्ही एक करा. काय? आपली आपण करा सोडवण. आपली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी. संसार बंधन तोडावेगी. आपली आपण करा सोडवण. आपली आपण करा सोडवण. जगाचं सोडून
द्या. सांगावं लागलं ज्ञानोबा यांना, ओ वारकरी ऐका इकडं बघा, मला इथं बसलेल्या सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला सांगा, आयुष्यातला कोणता दिवस बाबा शेवटचा असेल हे आपण सांगू शकतो का? ऐका इकडं बघा, सांगू शकत नाही. आणि त्याही पेक्षा पलीकडे सांगू का, माणसं सगळ्याचा विचार करतात हो, पण उद्धाराचा विचार करत नाही. हे कळलं का मला काय म्हणायचंय? ऐका इकडं बघा, रात्रंदिवस प्रपंचाची चिंता करणारे आपण खरंय का खोटंय? बोला पटकन. मला काय म्हणायचंय, महिला वर्ग तुमच्याकडे लग्न होत असतील ना? लग्न होतात, बरं तुम्ही लग्नाला जाता? सगळ्याजणी जाता ना? आता मला खरं उत्तर द्या आणि मला सांगा, आपल्या घरामधलं जवळचं लग्न असेल तर आपण त्या लग्नाकरता किती दिवस आधी तयारी करतो सांगा? आई, महिना 2 महिने? बाबा तुमचं काय मत आहे? हां, घरातलं लग्न आहे, किती दिवस आधी तयारी करायची? 2 महिने अगोदर, महिनाभर आधी. ठीक आहे, चला 2 महिने अगोदर. मला काय म्हणायचंय, ओ बेलपाडाचे लोक ऐका आता इकडं बघा, सांगा मला सगळ्यांनी, जर आपल्या नातेवाईकात कुणाचं लग्न असेल तर किती दिवस आधी तयारी करतो आपण? 15 दिवस, 10-12 दिवस आधी. आणि अगदीच लांबचं लग्न असेल, एखाद्या मित्रातलं असेल, असेल तर 1 दिवस आधी. खरंय का खोटं आहे? ऐका आता इकडं बघा, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, लग्न किती मिनिटाचं असतं? 5 मिनिटाचं लग्न, बरोबर ना बाबा? 5 मंगलाष्टका झाल्या का लग्न पूर्ण होत असतं, हे तर मान्य करता इथं बसलेले सगळे. ऐका, अजून माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्या लग्नामध्ये खरंच आपली गरज असते? आपली गरज असते हो वारकरी, लग्नामध्ये ती घस लागतात, वधू, वर आणि ब्राह्मण. मला अजून एक कळलं नाही वेणेकरी बाबा, दुसऱ्याच्या लग्नामध्ये या काय एवढ्या नटून तटून जातात? काय मॅटर काय असेल नेमकं? स्वतःच्या लग्नामध्ये नटलो ते काय पुरलं नाही का आपल्याला? पण लग्न दुसऱ्याचं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण एवढा वेळ मेकअपसाठी खर्च करतो. बरं करा, मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, पण आता मला विचारायचं आहे, ऐका, जिथं 5 मिनिटं जायचंय, 5 मिनिटाच्या लग्नाकरता तुम्ही 2 दिवस आधी, 15 दिवस आधी, महिनाभर आधी तयारी करता. किती? 5 मिनिटाच्या लग्नासाठी तुम्ही इतकी तयारी करता. इकडं बघा, 5 मिनिटासाठी एवढी तयारी, जिथं कायमस्वरूपी जायचंय तिथं किती दिवस आधी तयारी करावी लागेल? मला तर वाटतं बाबा आत्तापासूनच बॅगा भरायची तयारी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मी का बोलले त्याचं कारण एकच आहे का बाबा, तुकोबरायांची ही आसक्ती आहे. तुकोबराया येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारायचे, काय तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, बाकावी करुणा ही आधी तयारी आहे. पण तयारी आता पुढे आहे. तुकोबरायांचा एकच अट्टहास, वळकुट्या बांधायची वेळ आली का तुकोबराया म्हणायचे, हे देवा अरे माझी वळकुटी तयार आहे, फक्त एक कर. काय? तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा आठवा, एवढा
उद्या कार्तिकी एकादशी ना. उद्या हां ऐका आता इकडं बघा, ही कार्तिकी एकादशी आहे ना बाबा, ही एकादशी जवळ आली ना का ज्ञानोबारायांची आसक्ती आहे. ज्ञानोबाराया सांगायचे देवाला, म्हणायचे ए देवा पडिले दुरदेशी मजा नाठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते निवासी, दिनुतैशी वसनी झाली ग माये, अवस्था लावून गेला अजून का नये. ऐका इकडं बघा, आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे. मी अजून सांगू तुम्हाला ओ वारकरी ऐका, पंढरपूरच्या दिशेनं पावलं निघाली का मग मात्र संतांची आसक्ती एकच, कोणती? कै आता देखेन माझा माय बाप, माझा माय बाप, गटिका बोटे दिवस लेखी करोनिया माप. ही आसक्ती अंतःकरणामध्ये यायला पाहिजे. मी सांगू का तुम्हाला, ऐका इकडं बघा, कुणाला वाटतं का देव आपल्या घरी आला पाहिजे? बोटवर करा, देव आपल्या घरी आला पाहिजे. कुणाला वाटतं? बोटवर करा. सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे. नक्की नक्की बर. कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे? आता बोटवर करा. चालेल, आम्हाला चालेल, जायचं. चला ऐका, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु नथुसिंग बाबा राजपूत हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. मी सांगेल तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये बाबा शेवटचा काळ बाबांचा जवळ आला आणि शेवटचा काळ जवळ आल्यानंतर लोक त्यांना भेटायला जायचे, काही विद्यार्थी भेटायला यायचे आणि बाबांना विचारायचे, बाबा कोणती आसक्ती आहे का? बाबा कोणती इच्छा आहे का? बाबांचं एकच वाक्य होतं, काय माहिती आहे? ओ वारकरी घेऊन जा सगळ्यांनी. ऐका, बाबा म्हणायचे मी माझी वळकुटी कधीच बांधून ठेवली आहे, मी फक्त वाट पाहतोय का देव मला कधी नेण्याकरता येईल. एक सांगू तुम्हाला, ऐका, आयुष्यामध्ये बाबा या ठिकाणी आपलं आयुष्य संपून जातं तरी जीवनामधलं काम शिल्लक राहतं, याला सामान्य जीव असं म्हणतात. पण आयुष्य शिल्लक राहून सुद्धा ज्याच्या जीवनामधलं काम संपतं त्याला संत असं म्हणतात, त्याला संत असं म्हणतात. काम नाही काम नाही झालो पायी रिकामे बस. देवा आता कोणती आसक्ती नाही, कोणती आता इच्छा नाही. पण ओ वारकरी आता इकडं बघा, सांगते तुम्हाला, आपल्याला इच्छा होत नाही त्याच्या मागचं कारण एकच आहे. सांगते तुम्हाला, पहा. जुन्या काळामधला दृष्टांत आहे. 3 मित्र व्यापार करण्याकरता गावाच्या बाहेर जायचं असं त्यांनी ठरवलं. ते म्हटले चला गावामध्ये आपलं काही भागत नाही, गावामध्ये इकडे येऊन आपल्याला काही बाबा या ठिकाणी योग्य असा लाभ प्राप्त होणार नाही. तिघांनी सुद्धा असं ठरवलं, काय आपण लांब कुठेतरी गावाच्या बाहेर जायचं आणि एखाद्या शहराच्या ठिकाणी जाऊन आपण व्यापार करायचा. आता गाव सोडून इकडे आलेली किती जण आहेत जरा बोटवर करा. गाव सोडून इकडं आलेली किती जण आहेत? म्हणजे ऐका इकडं बघा, पहा मला काय म्हणायचंय. तिघांनी सुद्धा विचार केला की चला शहराकडे जाऊया आणि आपलं आपण पोट भरूया. तिघांनी विचार केल्यानंतर मात्र तिघांच्या लक्षात आलं की बाहेर जायचं, धंदा करायचा म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी भांडवल लागेल. आता ऐका, त्या काळामध्ये तिघांनी जयेंद्रदादा 5-5 हजार रुपये काढले. किती 5-5 हजार रुपये काढले. ऐका, आणि 5-5 हजार रुपये तिघ जण घेऊन व्यापार करण्याकरता शहराच्या दिशेनं निघाले. आता ऐका, त्या वेळेला बाबा वाहनांची सुविधा नाही, पायी प्रवास करून शहरापर्यंत जायचं होतं. मग आता जाणार तरी कसं? तिघं म्हणले एक काम करू, चला जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत चालायचं. एकदा आपल्याला बाबा दम लागला चालायचा, आपण दमलो का मग मात्र कुठेतरी आडोशाला आपण आराम करायचा, दुसऱ्या दिवशी परत चालायचं. आता हे करत असताना ऐका, रात्रीचे 10 वाजले. किती वाजले? चालता चालता किती वाजले? 10 वाजले. जंगलामधून जायचं होतं आणि घोर अरण्यामधून जात असताना तिघांना सुद्धा भीती वाटली. तिघा जणांनी विचार केला, अरे आता इथून पुढे जायचं म्हणजे थोडी भीती आहे का? कारण जर एखादा लुटारू आला, जर कोणी आलं तर आपला माल जप्त होण्याची शक्यता आहे. मग काय केलं पाहिजे? ऐका इकडं बघा, तिघ जण म्हटले एक काम करू, आपण कुठंतरी विश्रांती करू. हो वारकरी बाबा ऐका, त्याच्या बदली दोघं जी होती ना, ती दोघं म्हटली एक काम करूया, आपण रस्त्यावरती जर थांबलो तर मग कुणाला तरी दिसणार, बरोबर ना?
आपण एक काम करू, आपण त्या शेतामध्ये तिथं ते झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या तिथं जाऊन आपण सगळी जण एकत्र विश्रांती घेऊ. पण आता ऐका, सगळ्या जणांनी परमिशन दिली तर मग तो माणूस कसा? ऐका इकडे बघा, सगळी जण बाबा परमिशन अशा वेळेला देत नाही. दोघं जण म्हटली, तुम्ही म्हणता महाराज ते बरोबर आहे, आपण त्या झाडाखाली जाऊन विश्रांती केली पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक होता, तो थोडा आडगा होता. आडगा कळतो? आडगा आडगा हो वारकरी, आडगा कळतो ना? असे बरेच आडगे सप्त्यात सुद्धा असतात. हा ऐका इकडं बघा, एक हाती काम असलं तर बरं असतं दादा, नाही तर असे काही आडगे असतात. हा एवढं पाकिट कशाला? हा त्या महाराजांना कशाला? हे आडगी. ऐका इकडं बघा, सांगेल मी तुम्हाला. एक आडगा होता, तो म्हणला तुम्हाला काय माहिती रे? हा तुम्ही कधी सप्तेचा ऐका ऐका ऐका, तुम्हाला काय माहिती म्हटले? दोघांनी म्हटले, दादा तुम्हाला काय माहिती ते पहिलं आम्हाला सांगा. ते म्हटले, हे बघा मी गाथा वाचली. कोण म्हटलं? बोला की. ते आडगं म्हटलं. काय म्हटलं? मी गाथा वाचली आणि महाराजांचं प्रमाण माझ्या लक्षात आहे, नका जाऊ आडराना. हा म्हणजे तिथं आडरानामध्ये जायचं नाही, महाराजांनी सांगितलंय. हा असं सांगितलंय म्हटल्यानंतर दोघं म्हटले, अरे बाळा कुठली प्रमाण कुठं लावून चालतं का? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? हां, लोक नको ती प्रमाण नको तिथं लावत असतात. महाराजांच्या पाकिटाचा मुद्दा आला का लोकांचं एक प्रमाण चांगलं पाटे देती घेती काय पाठांतर म्हणावं लागेल याला. अरे वा वा वा, ऐका इकडं बघा, सांगते तुम्हाला. मला काय म्हणायचंय बाबा, ऐका. असे काही काही लोक आहेत ना, ही कुठेतरी विद्यापीठात पाहिजे शब्दांचे अर्थ लावायला. पहा इकडं बघा, त्यानं नको ते प्रमाण जॉईन केलं, दोघांना पटलं नाही. ते म्हटले, बाळा आई 10 वाजलेले आहेत आणि रस्त्यावरती झोपणं अजिबात चांगलं नाही. आम्ही दोघं तिकडं झोपतो, तुला जिथं झोपायचं तिथं तू झोप. आता ऐका, दोघांनी आपापले पैसे घेतले, झाडाखाली जाऊन विश्रांती केली. पण एक जो आडगा होता ना, जयेंद्र दादा, तो असं रस्त्यावरती आडवा झोपला. पुढं पुढं रस्त्यावरती आडवा झोपला. आणि रस्त्यावरती आडवा झोपल्यानंतर ऐका इकडं बघा, बरोबर रात्रीच्या 12 वाजता 6 चोर त्या वाटेनं निघाले. आता ऐका, गावाकडच्या दिशेनं ते 6 चोर येणार, त्याच्यामध्ये त्यांना हा आडवा दिसला. आता आडवा दिसल्याच्या नंतर 6 जण तिथं गेली आणि त्या आडव्या असलेल्या गृहस्थाला पाहिलं. त्यातला एक जण बाबा जरा हुशार होता, तो तिथं गेला, त्यानं असं आलटून पालटून पाहिलं आणि नंतर मात्र त्याला दुसऱ्याने आवाज दिला. अरे सर म्हणले, रस्त्यात पडलाय तो. हे कळलं का? अरे कोणतरी पियताड असेल. हा सर म्हणले, आपल्याला गावाकडे जायचंय. एवढा शब्द त्यानं ऐकला, त्याचा इतका इगो हार्ड झाला का आता आधीच तो आडगा होता ना, असा राग आला त्याला. हा तो म्हणलं, काय म्हणले? पियताड असेल? हो बघा म्हणले, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. आता मात्र त्याच्या शेजारचा एक जण होता, तो म्हणला, अरे हे माळकरी, याच्याकडे काय असणार आहे, चला पुढं. तो म्हणला, काय म्हणले, काय असणार आहे? कोण म्हणलं तुम्हाला माळकरी मोकळे असतात? बघा माझ्याकडं किती आहे? 5000 आहे. आता त्यातला एक चौथा होता, तो म्हणला, अरे काय या माळकऱ्यांच्या लबाड्या ऐकत बसायचं. अरे माळकरी 5000 आणि ते पण अर्ध्या रस्त्यामध्ये, एवढ्या अंधारामध्ये. असा कोणी एकटा त्याला सोडल का? तो म्हणला, कोण म्हणता एकटा आहे? अजून 2 आहे आणि तिथं झाडाखाली आहेत. चोर म्हटले, आता काय पुढे जायची गरज? ऐका इकडं बघा, असलं तिघांना बाबा बेदम मारलं, तिघांचा मुद्देमाल जप्त केला. आता माझा दृष्टांत संपला. ऐका इकडं बघा, 3 चोर व्यापार करण्याकरता पुढे निघाले. एक तो म्हणजे आपला जीवात्मा, एक दुसरा गोष्ट म्हणजे तो आपला देह आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे आपली बुद्धी. तिघही जण व्यापार करण्याकरता या नगरामध्ये आले. तिघांनी सुद्धा विचार केला, चला इथं येऊन काहीतरी व्यापार करूया. 5-5 हजार रुपये प्रत्येकानं काढलेले होते. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही सगळी बाबा ही पंचकर्म घेऊन सगळी जण निघाले होते व्यापार करायच्या हेतूनं. पण मध्ये एक घोर अरण्य लागलं, ज्याचं नाव आहे संसार, जो रात्रंदिवस आपण सगळे करतोय. आतमध्ये बाबा आता इथं 6 चोर आपल्याला भेटले, त्याचं नाव आहे ओले मृतिकेचे मंदिर. आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. 6 चोर वाटेमध्ये भेटले, काम, क्रोध, दंभ, मत्सर, मोह आणि अहंकार. आणि या 6 चोरांनी हा सगळा मुद्देमाल जप्त केला आणि त्याचा परिणाम संतांना आपल्याला सांगावं लागलं. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. अंत आयुष्य
हे असं हळू नाही म्हणायचं, हे असं जोरात म्हणायचं. काय अल्प आयुष्य मानव, आणि नुसतं म्हणायचं नाही, समजून घ्यायचं. ज्या दिवशी हे समजेल ना बाबा, त्या दिवशी बाबा आपली उनी दुनी बंद होतील. विठ्ठल विठ्ठल. ऐका इकडे बघा, आयुष्य बाबा हे थोडं आहे, आणि या थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला आता काहीतरी करायचं आहे ना. मग काय करायचं तुकोबराया, आम्हाला सांगा ना. तुकोबरायांनी सांगितलं बाबा रे, एक करा. काय करा? जगाचा विचार तुम्ही सोडून द्या. हाताची पाचवी बोटं सारखी नाही. आणि तुम्ही कुणाकुणाला बदलवणार आहे बाबा, सांगा मला इथं बसलेल्यांनी. आपण कुणाकुणाचं मन जपू शकतो? महिला वर्ग मला सांगा, सकाळी उठल्यापासून ऐका, नवऱ्याच्या आवडी वेगळ्या, सासूच्या आवडी वेगळ्या, पोरांच्या आवडी वेगळ्या, जागेला तर भलतीच आवड, बरोबर का चूक? हा म्हणताय सगळ्या जणी. ऐका इकडं बघा, कुणाकुणाची आवड आपण जपू शकतो? प्रामाणिकपणे उत्तर द्या. एक सांगू तुम्हाला, हाताची पाची बोटं सारखी आहेत का? हो वारकरी बाबा, नाही ना. ऐका विचार सांगते तुम्हाला, जशी हाताची पाचवी बोटं सारखी नाहीत ना, हा तशी इथं प्रत्येकाची मनं जपायची टेंडन्सी सुद्धा सारखी नाही. एक सोपं विचारते पहा, आपण आजारी पडावं अशी किती जणांची इच्छा आहे? जरा बोटं वर करा. कुणाकुणाला वाटतं आपण आजारी पडलं पाहिजे? टाळकरी कुणालाच नाही बाबा, तुम्हाला पण नाही? नको. अरे वा, आपण आजारी पडावं असं कुणालाच वाटत नाही. नक्की नक्की अजय 100%. आता इकडं बघा, मला सांगा, आपण आजारी पडू नये? हो बाबा, ही आपली इच्छा आहे. पण मला सांगा, ज्यानं 25 लाख रुपये खर्च करून बेलपाड्यामध्ये दवाखाना टाकलाय, डॉक्टरची इच्छा आहे. त्या डॉक्टरला काय वाटतं? किमान 10-12 तरी पेशंट आले पाहिजेत ना माझ्याकडं, त्याशिवाय त्याचा धंदा होईल का? नाही ना. ऐका, मंथ एंडला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी इच्छा नसली तरी सलाईन लावावं लागतं. मंथ एंडला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी इच्छा नसली, EMI भरायचे असतात, त्यामुळे ऍडमिट व्हा असं म्हणावं लागतं. ऐका इकडं बघा, आपण आजारी पडू नये ही आपली इच्छा, पण डॉक्टरची इच्छा आहे. काय? तुम्ही आजारी पडलं, लईच तोंड बारीक केली बाबा तुम्ही. ऐका आता इकडं बघा, इथं आपण कुणी कुणाची मनं जपू शकत नाही. काही ना काहीतरी बाबा राहणारच आहे, आणि काही ना काहीतरी बाबा हे सगळं आपल्याकडनं होणारच आहे. एक वाक्य सांगते ऐका, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के कुछ तुकडे कमाने के लिए. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका, तो शायर पुढे जाऊन असं सांगतोय, दादा कि क्या करोगे दोस्त इतना पैसा कमा कर, ना कब्र में जेब होती है ना कफन में अलमारी, और ये वक्त के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. मरताना अकाउंट वरती 10 लाख रुपये जरी असले तरी त्याचा उपयोग आहे का? नाही ना. मग त्यापेक्षा दादा, मिळालेल्या आयुष्यामध्ये फक्त चांगलं जगायचा प्रयत्न करता आला पाहिजे. ताई, इथून मग काय केलं आम्हाला माहित नाही, पण इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र तुकोबारायांचे विचार आम्हाला घरी घेऊन जायचे. इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र महाराजांच्या विचारावरती जगायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी सांगेल तुम्हाला, पहा, द गॉड हॅज गिव्हन सो मेनी थिंग्स टू अस. थोडं इंग्रजीतलं वाक्य बोलते, किती लोकांना कळतंय मला माहित नाही, पण मे बी बऱ्यापैकी लोकांना कळेल. ऐका, द गॉड हॅज गिव्हन so many things to us, but we forgot our God. मी एक वाक्य बोलेल पहा, if you wants to change your kidney, you have to pay at least 10 lakh rupees to the hospital. If you wants to change your eyes, you have to pay at least 5 lakh rupees to the hospital. If you wants to change your heart, you have to pay at least 20 lakh rupees to the hospital. हे कळलं ना तुम्हाला? नाही काही कळलं तर कमीत कमी लोकांना इतकं कळलं असेल, किडनी 10 lakh आहे, एवढं लोकांना चांगलं कळलं असेल. ऐका इकडं बघा, जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तितके पैसे डॉक्टरनी तुम्हाला सांगितले तर बाबा आपण ते मोजण्याकरता तयार होतो की नाही? ऐका इकडं बघा, सगळ्यांनी मला उत्तर द्या आणि सांगा, बाबा हे परमात्म्यानं देत असताना आपण त्याला किती पैसे मोजले हो?
बोला की नाही ना, मग मला काय म्हणायचं ऐका. चला नका त्याला पैसे मोजू बाबा, पण कमीत कमी या मिळालेल्या नरदेहाचं तरी सोनं करता यावं याच्याकरता प्रयत्न करायला हरकत आहे का? एक सांगू तुम्हाला, रडणारी माणसं कोणाला आवडतात का? रडणारी माणसं तुमच्याकडं कसे हो बेलपाडाचे ग्रामस्थ, रडणारी माणसं कोणाला आवडतात का? नाही. जे असे कायम तोंड सोडून बसलेली असतात, जे कायम असे चेहऱ्यावरती उदास असतात, जे कायम अशी रडकी आणि मडकी तोंड करून बसलेली असतात, ती लोक कोणाला आवडतात का? बोला बोला बोला. बोलत नाही का? महिला वर्ग तुम्ही तरी बोला, आवडतात का? अशी माणसं कुणाला सोडा. आज कीर्तनामध्ये एक सांगते, फक्त कुणाला सांगू नका. अशी माणसं त्यांच्या घरातल्यांना सुद्धा आवडत नाही. हे कळलं का? हा, याशी चेहरा पाडून बसलेली, हा काही कारण नसताना बाबा जी अशी नर्वस असतात ना, ती त्यांच्या घरातल्यांना सुद्धा आवडत नाही. मग आता मला सांगा, ती जर कोणालाच आवडत नाही, ती कीर्तन करायला आवडतील का? हा, कोणालाच आवडत नाही ना ती. ऐका इकडं बघा, सांगते तुम्हाला, पहा. जमलं ना बाबा, माणसाला हसता आलं पाहिजे का? कारण वेळ सर्वांचीच येते. खरं आहे का खोटं आहे? तुमच्या काळामध्ये असे रस्ते होते का? नाही. तुमच्या काळामध्ये बिल्डिंगी होत्या का? नाही. पण झालं का नाही सगळं व्यवस्थित? ऐका इकडं बघा, जमलं माणसाला तर त्याला हसता आलं पाहिजे का? कारण वेळ ही सर्वांचीच येते, आणि झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, नाहीतर राग सर्वांचीच होते. विठ्ठल सांगेल पा. 6 वर्ष एक बालक बाबा, तोंडातनं शब्द त्यानं बाहेर काढला नाही. किती वर्ष? 6 वर्ष. जन्माला आलेल्या मुलानं 6 वर्ष न बोलणं ही आई करता चिंतेची बाब आहे. खरंय नाही? ऐका इकडं बघा, आता तो बालक बोलत नाही, त्याची काळजी आईला वाटू लागली. आई येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारायची, काही उपाय असेल तर सांगा. एखादा साधू घरी आला का त्याला विचारत बसायची, काही करता आलं तर पहा, काहीतरी चांगला आशीर्वाद आमच्या लेकरांना द्या. हे सगळी विचारपूस व्हायची. पण आता इकडं बघा, एक दिवशीचा प्रसंग ऐकताय ना तुम्ही? हो वारकरी, ऐका इकडं बघा. असं म्हणतात, शंकराचार्य त्यांच्या घरी गेले, आणि शंकराचार्य घरी गेल्याच्या नंतर त्या बालकाला त्यांनी पाहिलं. आता आईनं पुन्हा प्रश्न तोच विचारला, बाबा माझं पोरगं जन्माला आल्यापासून बोललं नाही बाबा, काहीतरी करा. तुम्ही पहा, नेमकी हा प्रॉब्लेम असतो दादा. सांगू तुम्हाला कोणता? जी पोरं चांगली असतात ना, हां, जी पोरं एकदम व्यवस्थित असतात, अभ्यासात हुशार असतात, त्या पोरांविषयी आईबापांची कोणतीच तक्रार नाही. खरं आहे का खोटं आहे? पण आम्ही कीर्तनाला गेलो ना, कधी कधी एखादं पोरगं जर आघाव असेल, एखादं पोरगं खट्याळ असेल, का त्यांचे आईबापा आम्हाला म्हणतात, ताई घेऊन जा तुमच्या बरोबर, त्याला घेऊन जा. अरे म्हणजे चांगलंय ते तुम्हाला पाहिजे, आणि हे खट्याळ आहे, हे आगाव आहे, ते आमच्या बरोबर. किती मोठी गंमत आहे पहा ना. ऐका इकडं बघा, चांगलं नाही कुणी देत. मला काय म्हणायचंय पहा, त्या आईनं बाबा त्या शंकराचार्यांना सांगितलं, शंकराचार्य काहीतरी कृपा करा, आता काहीतरी बोला. शंकराचार्यांनी त्याच्याकडं कटाक्ष नजरेनं पाहिलं, आणि शंकराचार्यांना एक गोष्ट कळाली, याला बोलता येत नाही असं नाही, पण याला बोलण्यासारखा योग्य व्यक्ती भेटला नाही म्हणून हा बोलला नाही. ऐकताय ना तुम्ही? आणि मग एका रूममध्ये बाबा त्या पोराला घेऊन गेले शंकराचार्य, आणि बाजूला नेऊन त्याच्या नजरेमध्ये नजर घालून शंकराचार्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कस्त्वं शिशो कस्य कुतोसी गंता किम नाम केतु कुतागतोसी. विचारला प्रश्न, का रे कुठून आला, कुठं जायचंय, काय कारण, आणि कशा करता, हे सगळं. आणि मग 6 वर्ष न बोलणारा बालक, पण आता मात्र तो बोलू लागला. नाहम मनुष्यम न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी काही सुद्धा नाही. इतकंच नाही तर मी मनुष्य सुद्धा नाही. आणि मग त्याला तुकोबऱ्यांचं प्रमाण आपण जोडायचं. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी कोण आहे हे त्या लहानशा बालकाला कळालं, आणि त्याचा परिणाम उद्धाराचा विचार त्या लेकरानं केला. मला इथं बसलेल्यांनी सांगा बाबा, या 30 वर्षाच्या सप्ताहामध्ये आपल्याला सुद्धा उद्धाराचा विचार करता आला पाहिजे. आणि मग तो उद्धार कशानं होईल? ज्या दिवशी परिपक्व दिशा स्वतःमध्ये येईल ना, त्या दिवशी उद्धाराच्या मार्गावरती आपण आहोत असं आपण समजायचं. मग आता काय करायचं? महाराजांनी केलं ते करायचं. काय केलं ताई महाराजांनी? महाराजांनी सांगितलं, आता आम्ही कुणाचे दोष पाहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. Ah
देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबा या सांगतात, ओ वारकरी ऐका, साधकाची अवस्था कशी पाहिजे माहितीये का? पहा, तुकोबराया म्हटले आता कोणाचे अवगुण पाहत बसायचं नाही, कोण कसा याच्याशी आपल्याला काही आता घेणं देणं ठेवायचं नाही. महिला वर्ग ऐका, इकडं बघा, हा स्पेशल अभंग आपल्यासाठी आहे का? त्याचं कारण तुम्हाला सांगते. हे तरी बिचारे बाबा एक वेळ कसं बसं का होईना गप बसू शकतात. काय बोलल्यात का तुम्ही? पण आपल्या मात्र पोटात काही राहत. हां, एकीला विचारलं कागद सारखी तिच्या जवळ जाऊन बसत असते. तिनं उत्तर देताना असं सांगितलं, दादा ती म्हटली काही नाही हो, आपलं मन मोकळं करायला तिच्या बशी जाते. तिला म्हटलं तू मस्त मन मोकळं करायला जाते, पण ती मोकळ्या मनानं जगाला सांगते त्याचं काय? हां, सांगेल मी तुम्हाला. पहा, हा स्वभाव आहे बाबा आपला. काय आपल्या पोटामध्ये काही राहत नाही. चला पोटातला जाऊ देव, पण मला काय म्हणायचंय, पहा, हे सगळं करून आपल्याला काय भेटणारे हा तरी कधी विचार केला का? काय भेटतं आपल्याला बाबा? सरकार कुठलं पारितोषिक देतं का? बोला की पटकन. हां, काही बक्षीस आहे का आपल्याला? काही सुद्धा नाही. घरचं खायचं आणि लोकांची धुनी धुवायची, यात काय मजा आहे मला तेच कळालं नाही अजून. तेवढा वेळ जर बाबा ज्ञानोबरायांच्या 2 ओव्या वाचण्याकरता दिल्या, कदाचित उद्धार आहे. तेवढा वेळ जर कदाचित तुकोबरायांचा एक अभंग डोळ्यासमोरून घालण्याकरता दिला तर कदाचित उद्धार आहे. मी सांगेल तुम्हाला. पहा, अहो इथं प्रत्येक अवयवाला देवानं काम दिलेलं आहे. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, वाही रंगी टाळी नाचेन उदास. ऐका, इथं प्रत्येक इंद्रियाला काम दिलंय. मी सांगते म्हणून नाही, संतांनी सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान,
डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडीशी नारायण नासे जीव पण भवरोग जेने हा जीव दिला दान बस एका करता बाबा हा दान मिळाला कशा करता ऐका जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपले स्वहित पाहे सासरवाडी जाय चुकू नको अच्छा तीर्थयात्रे का मला बघायचं होतं तुमच्या लक्षात आहे का कारण काही लोकांच्या सासरवाडीला वाऱ्या जास्त असतात ना इकडचं माहीत नाही बाबा पण वरती ना पुण्याकडे जसे जमिनीला भाव वाढले ना हां आमच्या पोरांनी प्रतिज्ञाच बदलून टाकल्या आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे हां आता जमिनीला भाव वाढलेत ना आमची पोरं म्हणतात सासरवाडी माझा देश आहे सासू सासरे माझे बांधव आहेत माझी बायको आणि तिच्या बापाची प्रॉपर्टी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद ऐका इकडं बघा हे आयुष्य कशा करता मिळालं बाबा हे आजाला कळालं ना बास त्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं झालं तुकोबरय्या म्हटले देवा अरे आई आता हा थोडा काळ माझ्या पदरामध्ये आहे आणि या थोड्या काळामध्ये आता एक करणार आम्ही न देखो अवगुणा आता कुणाचे अवगुण पाहत बसणार नाही आणि खरं सांगू का देवा अरे दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा माझ्या ठिकाणी असणारे माझे दोष काही कमी आहेत का ऐका इकडं बघा जुनं एक गाणं होतं तुम्हाला माहीत असेल बाबा मेरा मन दर्पण कहलाए ऐकलंय का ऐकलंय जगात सगळी खोटं बोलतील पण समोरचा आरसा आहे ना आरसा बाबा तो कधीच आपल्याशी खोटं बोलत नाही तुम्ही आरशासमोर गेलात ना आपण काय काय केलंय ना ते सगळं तो बरोबर सांगत असतो आणि खरं सांगू का तुम्हाला ज्या दिवशी आरसा खोटं बोलायचं म्हणजे खोटं बोलायला सुरुवात करेल ना त्या दिवशी लोक आपली तोंडच पाहू शकत नाही आणि त्याहीपेक्षा पलीकडे सांगू ज्या दिवशी आता अजून आरसा खरं खरं सांगायला बाहेर काढेल ना मला वाटत नाही बाबा त्यावेळेला मग आरशाचा डिमांड कोणी करेल म्हणून सांगेल मी तुम्हाला का एक जुन्या काळामध्ये लोक बघा सारखा एक शब्द वापरायचे काय झालं 25 माणसाचं कुटुंब असलेलं एक घर होतं सतत घरामध्ये गलबला असायचा सतत घरामध्ये विनेकरी बाबा माणसं असायची गंमत अशी झाली घरातलं लग्न निघालं आणि घरातली 24 माणसं लग्नाला गेली किती 24 फक्त एकच बाई घरामध्ये राहिली आता ऐका लग्न झाल्यापासून घरातली ही 25 माणसं जिला बघायची सवय तिला आता एकटीला राहायला जमन का बोला बोला नाही जमणार तिनं लगबगीनं काम आवरलं आणि पटकन शेजारचीच्या घरी गेली शेजारणीकडे गेल्यानंतर शेजारणीनं सांगितलं का गं तू कधी एवढ्या वर्षामध्ये माझ्या घरी आली नाही आणि आज तुला कसा काय वेळ मिळाला तिनं सांगायला सुरुवात केली ती म्हणली काय सांगू बाई लग्न करून आल्यापासून घरामध्ये 25 माणसं मला कधीच वेळ मिळाला नाही पण आज घरातली 24 माणसं लग्नाला बाहेर गेली आणि मी एकटी घरात राहिले पण काय सांगू तुला घर जणू काय मला चौबदार काका ओ चौबदार काका इथं या पुढे या तुम्ही पुढे या पुढं चौबदार काका इकडे या ना तुम्ही पण या 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 चौबदार काका घर कधी माणसं खातं का नाही खरं खरं सांगा अजून एक तरी घर असं का ज्यानं माणूस खाल्लाय खातं का आता इकडं बघा सगळेजण घर माणसं खातं घर नाही माणूस खात तिचं मन तिला खात असतं ना म्हणून ती घरात एकटी बसत नाही हां संतांना हे कळालं होतं आणि म्हणून गेले का तुम्ही चला आहे का हां ऐका इकडं बघा ज्ञान कशाला म्हणतात माहिती आहे का दुसऱ्याचे दोष पाहणं याला ज्ञान नाही म्हटलं जात बाबा त्याला काय येतं काय नाही येत हा त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे बाबा हां पण ऐका ज्ञान कशाला म्हणतात समर्थ रामदास स्वामी सांगतात ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जाणे आपणासी आपण तया नाव ज्ञान ज्ञानोबा यांनी पण आपल्याला तेच सांगितलं ना ओ वारकरी ऐका सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मीच आपण कशामुळे आलो हे पहिलं आपल्याला कळालं पाहिजे इथं येण्याचं कारण काय ते कळालं पाहिजे येणं सोपं नव्हतं कशावरून दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण या येथवरी होते याची कारण इथं येण्याचं कारण होतं काय दुर्लभ बेटी तुम्हा पायी झाले दर्शन याच्या करता बाबा येणं होतं ना मग आता हे येणं जर आपलं चुकलं
तर मग मात्र बाबा आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल. इतकंच नाही तर ती आयुष्याची सगळ्यात मोठी फजिती असणार आहे. विठ्ठल भक्ती थोडी असावी पण ती शुद्ध आणि पवित्र असावी. कशावरून? ऐका इकडं बघा. मला इथं बसलेल्या प्रत्येकाने सांगा, ओ वारकरी बाबा, चष्मेवाले बाबा, मध्ये बसलेले तुम्ही, मला उत्तर द्या आणि मला सांगा, तुमचा काळ फार चांगला होता बाबा, पण ऐका आता इकडं बघा. कल्पना करा, चौकामध्ये अशी तरुण वर्गामधली 10-15 पोरं जर बसलेली आहेत. आता सांगा मला, महिला वर्ग ऐका, गावामधली नवीन असणारी ती नवरी ऐका, कोणाच्या तरी बाईकवरती बसून अशी गेली. चौकातली पोरं काय बोलतात तिच्याविषयी? ऐका इकडं बघा, मी सांगते तुम्हाला. पहिला पोरगा दुसऱ्या पोराला विचारतो, काय रे, कुणाबरोबर गेली रे ती? तुम्ही माना अथवा नका मानू, बोलतात. ऐका इकडं बघा, दुसरा पोरगा लगेच विचारतो, कोण होतं रे तिच्याबरोबर? हां, तेवढ्यामध्ये बाबा तिसरा एक जण तिथं येतो, कोणाची गाडी होती रे ती? आणि त्यातल्या चौथा एखादा जर तिथं येऊन म्हटला, काही नाही रे, तिचा भाऊ होता तो. कळलं का तुम्हाला कीर्तन? कळलं ना? ऐका इकडं बघा, चौथ्यानं उत्तर देईपर्यंत तिघांचे तर्क वितर्क कुठं चालले होते? हा, ऐका इकडं बघा, मी सांगते तुम्हाला, मी काय बोलते पहा बाबा. आपण कुणाला पापी म्हणावं हा आपला अधिकारच नाही. अजून सांगेल तुम्हाला, आपल्याला कुणाला पवित्र म्हणायचा सुद्धा अधिकार नाही. का अधिकार नाही? तुकोबरा यांची भाषा डोळ्यासमोर आणा. तुकोबरा या सांगतात, ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगाला वनिया राख, डोळे झाकून करती पाप. हा, अशी कितीतरी घटना आपल्याकडे आहेत. हा, उगाच कुणालाही बाबा अंधश्रद्धेला बळी पडू नका, उगाच वरच्या रंगाला बोलू नका. आणि अजून त्यांनी आपल्याला सांगितलं, कुणालाही पवित्र समजायचं सुद्धा धाडस करू नका, कारण तो वर दाखवताना पवित्र असेल पण आतमध्ये जर त्याचं काही वेगळं चाललं असेल तर आपण फसतो की नाही? मग ऐका आता, आपण कुणाला पापी म्हणू शकत नाही, आपण कुणाला पवित्र म्हणू शकत नाही, आणि आपण कुणाला शहाणा म्हणू शकत नाही, आणि कुणाला मूर्ख म्हणू शकत नाही. याचं कारण सांगते, दिसतं तसं आणि म्हणून जग सगळंच येतंय बाबा तुम्हाला. हां, ऐका आता, हे मला कधी कळालं, आपण ठरवू शकत नाही बाबा कोण किती शहाणा येते. कशावरून माहिती आहे का जयेंद्र दादा? माझी आई म्हणजे अगदी अडाणी, तिला काहीच येत नाही, म्हणजे एकदम साधी बाई. मुंबई पाहिली तिनं, पण मी सांगेल तुम्हाला, पहा, एकदम हेमंतदादा साधी बाई ती. तिला शिक्षण माहीत नाही, तिला स्वतःची सही करता येत नाही, काहीच नाही. हां, पण तिनं आमच्या 4ही पोरांना चांगलं शिकवलं, हे तिच्या मनाचा मोठेपणा होता. पण आता ऐका, आम्हाला असं वाटायचं आमच्या याडानी तिला काय येतोय, तिला काय येतोय. पण आता गंमत अशी व्हायची, बऱ्याच वेळेला वडिलांना थोडी परमार्थाची आवड, आणि ते मला घेऊन असे कुठंही कीर्तनाला जायचे. पण माझ्या आईला मात्र पहिलं ते पटत नव्हतं. माझ्या आई वडिलांना नेहमी म्हणायची, काय व्हायचंय कीर्तनानं, कशाला कीर्तनं पाहिजे, कशाला भजनं पाहिजे, असं तिचं पहिलं सुरुवातीला बोलणं असायचं. आणि ती आरडाओरडा चालू राहायचा, घरामध्ये सारखं कलह असायचे. आता इकडं बघा, माझ्या वडिलांनी एक दिवस मला कीर्तनाला नेलं. चांगल्या महाराजांचं कीर्तन होतं भटवाडीमध्ये, घाटकोपरमध्ये, जिथं मी राहते तिथं. कीर्तनाला गेल्यानंतर महाराजांचं नाव सांगितलं असतं, पण काही गोष्टी सस्पेन्स चांगल्या असतात. ऐका आता इकडं बघा, महाराजांनी कीर्तनामध्ये सांगायला सुरुवात केली, ज्याला कुणाला वाटतं आपला संसार सुखाचा झाला पाहिजे, आपल्या घरामध्ये भांडणं नाही झाली पाहिजे. मी तर अशीच बघत राहिले महाराजांकडं की महाराज सांगा पटकन, कारण आमच्या घरात रोजच आहे ना, सांगा म्हटलं महाराज पटकन काय येते. महाराजांनी सांगितलं, मी वहीन पेनच घेतला बाबा बाहेर काढून. हां, आणि महाराजांनी सांगायला सुरुवात केली, ज्याला कुणाला वाटतं आपला संसार सुखाचा झाला पाहिजे त्यानं एक करायचं, आपल्या बायकोला कधीच खरं सांगायचं नाही, तिला प्रत्येक गोष्ट अर्धीच सांगायची. वडील माझ्याकडं पाहत होते, मी वडिलांकडं पाहत होते, वडील माझ्याकडं पाहत होते, मी बाबा म्हटले लिहून घे. काय? हां, म्हटलं बाबा हे तुम्हाला चांगलं उपयोगाला येणार आहे. काय? कोणतीही गोष्ट अर्धीच खरी सांगायची. आता गंमत आहे का, इतके माझे वडील खुश झाले, म्हटले बास आता आपण एक काम करू, चल. दुसऱ्या दिवशी बाबा तो मंत्र वडिलांनी घेतला आणि तो मंत्र घेऊन आम्ही घाटकोपरला आलो. बाबा त्यावेळेला माझे वडील 300 रुपयाच्या वर कधी शर्ट वापरत नव्हते, आणि त्या दिवशी वडिलांनी 2000चा शर्ट घेतला. किती? 2000चा. वडिलांना म्हटलं बाबा
तुम्हाला माहिती आहे ना म्हटलं आपली आई कशी येते हां. आणि तिला जर कळलं तर बाबा म्हणले तू कालचं कीर्तन ऐकलंय ना. काय सांगायचं, अर्धच खरं सांगायचं. तू म्हणले गप, तू काही बोलू नको, तू फक्त माझ्यासोबत राहायचं आणि तू फक्त होला हो म्हणायचं. म्हटलं बाबा तुम्ही काळजीच करू नका. म्हटलं चला. आणि गेलो ना आम्ही घरी. घरी गेल्याच्या नंतर आईला कशातच शंका नाही आली जयेंद्र दादा, कशातच नाही. पण हेमंत दादा ते 300 रुपयाचं शर्ट जे म्हटलं ना आम्ही, हां 2000चं, त्या शर्टामध्ये मात्र आईला थोडी शंका आली. तिनं ते 2000चं शर्ट हातामध्ये घेतलं, असं उलगडलं आणि तिनं असं वडिलांकडं पाहिलं. किती रुपयाला आणलं. वडिलांनी सांगितलं हे शर्ट अगं हे 300 रुपयाला आणलं. म्हटलं अर्ध ठीक होतं, अर्ध्याच्या पण अर्ध. म्हटलं ठीक आहे असेल बाबा काहीतरी, कशाला आपण काय बोलायचं, चला गप बसून घ्यावं. पण माझी आई किती हुशार होती पहा. घाईघाईनं ती आतमध्ये गेली आणि घाईघाईनं तिनं कपाटामधून 300 रुपये आणले, वडिलांच्या हातावर दिले आणि सांगितलं हे तुम्हाला ठेवा. हो हे 300 रुपये तुम्ही घ्या, हे शर्ट मी माझ्या भावाला देते. तुम्ही तुमचं काय अधिकार आहे बाबा मला माझ्या आईला अडाणी म्हणायचं. आता सांगा, आता विचार करा, ती तेवढी न शिकता सुद्धा एवढी हुशार असेल. हे कळलं का तुम्हाला. हां ऐका इकडं बघा. आपल्याला कोणाला शहाणा म्हणायचा अधिकार नाही, आपल्याला कोणाला मूर्ख म्हणायचा अधिकार नाही, आपल्याला कोणाला पापी आणि पवित्र म्हणायचा अधिकार नाही. मग महाराज आता 9 वाजायला आले, आता पटकन सांगा आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हणले जे भेटल त्याला वंदन केलं पाहिजे आणि जे भेटल त्याची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अभंगाचं 2रं चरण. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकोबाराई आपल्याला सांगतात बाबा रे एक करा, आता कुणाचे गुण दोष पाहायचे नाही. महिला वर्ग आता ऐका, आता कुणाचे अवगुण पाहत बसायचे नाही. आता फक्त एक करायचं काय, जो जो कुणी आपल्याला भेटेल आणि जो जो कुणी आपल्या समोर असेल ना बाबा, त्याच्यामधल्या परमात्म्याला आपल्याला वंदन करता आलं पाहिजे. हे कळलं का तुम्हाला. हो वारकरी ऐका इकडं बघा, कधी कधी आम्ही तुमच्यापेक्षा वयानं लहान असतो, पण ऐका बऱ्याच वेळेला पहिलं हेमंत दादा मला एकदम कसं तरी वाटायचं जर कोणी माझ्या पाया पडलं तर. म्हणजे मला ते आवडत नव्हतं, कारण मी वयानं लहान होते,
मला असं वाटायचं अरे ही इतकी वयानं मोठी माणसं ही आपल्या का पाया पडत असतील, काय नेमकं त्याचं कारण असेल. आणि मला ते लाजल्यासारखं वाटायचं. मी बाबा कित्येक लोकांना अशी पायाला हात लावून देत नव्हते. त्यांना म्हणायचे बाबा नका ना पाया पडू, मीच तुमच्या पडते तुम्ही नका माझ्या पडू. पण एक दिवशी एका चांगल्या आजोबानं मला उत्तर दिलं. मला म्हणले संगीताताई ऐका इकडं बघा, आम्ही तुमच्या पाया नाही पडत, ऐका बरं का, आम्ही तुमच्या पाया नाही पडत, पण ऐका प्रत्येकामध्ये बसलेला जो राम आहे ना, हा जैसा हृदयामध्ये मी, हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो आहे ना ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे, त्या एक नांदणाऱ्याला आम्ही प्रणामाने आम्ही या ठिकाणी नमस्कार करतो. विठ्ठल चला ऐका, पण या बुद्धीपर्यंत पोचायला सुद्धा अभ्यास लागतो. कळतंय ना मला काय म्हणायचंय. या बुद्धीपर्यंत पोचायला सुद्धा ना बाबा थोडा का होईना पण परमार्थाचा वसा वारसा लागतो. हे सगळ्यांना पटतं असं अजिबात नाही. हा पंढरीशी लोकांनाही अभिमान का पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पंढरीशी पंढरीच्या पंढरी ऐका ऐका, कोणाकोणाचं मत आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान. जरा बोटवर करा. हा पंढरीशी लोकांनाही अभिमान. नाहीतर पंढरीच्या लोकांचा अभिमान पाहायचा असेल ना 10 रुपयाची बादली आंघोळीची गरम देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि 13 वर्षाच्या वारीमध्ये ना दादा हा अनुभव मी चांगला घेतला. हा पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं, पण तिथल्या लोकांची मानसिकता फार वेगळी असते. मग ऐका, पंढरीशी लोकांनाही अभिमान, हे प्रमाण लक्षात आलं पाहिजे. कुठं अभिमान धरावा आणि कुठं अभिमान सोडावा हे सुद्धा बाबा ज्याचं त्याला कळालं पाहिजे. मला इथं बसलेल्यांनी उत्तर द्या. मला सांगा, आता तुम्ही ज्या ज्या गाडीनं इथपर्यंत आलात, कोणी बसने आलं असेल, कोणी पायी चालत आलं असेल, बरोबर आहे ना. पण आता मला सांगा, जी लोक बसने आली त्यांनी बाबा बसचं तिकीट काढलं असेल, चला आम्हाला बेलपाड्यापर्यंत जायचं आहे. बसचं तिकीट काढून बेलपाड्यापर्यंत आलेली लोक त्यांनी तिथं बस सोडली आणि पुढं त्यांनी पुढचा प्रवास पायी केला असेल. ऐका, काही सोसायटीमधली लोक असतील का जी इथपर्यंत चालत आली, पण तरीसुद्धा त्यांना एक गोष्ट सोडावी लागली. कोणती? सोपं आहे, पायातली चप्पल. तर घालून बसलेत तुम्ही नाही ना. ऐका इकडं बघा, इथपर्यंत येत असताना काही लोकांनी बाबा आलेल्या वाहनाचा त्याग केला, काही लोकांनी पायातल्या चपलांचा त्याग केला. ऐका इकडं बघा, काही लोकांनी बाबा घरच्या विचारांचा त्याग केला. म्हणजेच काय, आम्ही 1.5 तास आलोय ना, आम्हाला इथं फक्त कीर्तन ऐकायचंय, आता घरी काही आता आम्हाला कशाशी घेणं देणं नाही. हा त्याग करून इथपर्यंत यावं लागतं. बाबा परमार्थ सुद्धा असाच आहे, इथं काही गोष्टी सोडाव्या लागतात. मला सांगा, बालपण गेल्यानंतर तरुणपण येतं, कुणाची वाट पाहतं का? नाही पाहत. तरुणपणानंतर म्हातारपण येतं, इच्छा असो नाही तर नसो. केस पांढरे होणार, दात डोळे बाबा हे सगळं होणार आहे. ऐका इकडं बघा, आपली इच्छा असो नाही तर नसो या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागणार आहे. मग आता ऐका, परमार्थामध्ये आल्यानंतर तरी कमीत कमी बाबा काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आपण एक म्हण म्हणतो किंवा आपण एक नेहमी वाक्य म्हणत असतो की टाक्याचे घाव सुचल्याशिवाय काय. तो मूर्तिकार काय करतो बाबा मला सांगा, मूर्तिकार काय करतो? नको असलेला भाग काढून टाकतो आणि आतमधली मूर्ती बाहेर काढतो. हे तर खरं आहे ना. ओ वारकरी, झोपले का तुम्ही? नको असलेला भाग काढून टाकतो आणि आतली मूर्ती बाहेर आणतो ना. आता इकडं बघा सगळीजण, मूर्ती दगडातच होती ना, बोला पटकन. मूर्ती दगडातच होती, पण मूर्तिकाराला कळलं आणि त्यानं नको असलेला भाग बाबा काढून टाकला. मूर्ती दगडातच होती, पण आपण नको असलेला भाग वाढवला आणि आपण आपल्यातली मूर्ती झाकून टाकली. हे कळलं? हे कळलं का तुम्हाला? मूर्ती प्रत्येकामध्ये
हा पण कोणी बाबा स्वतःचा काम वाढवला, कोणी स्वतःचा क्रोध वाढवला, कोणी स्वतःचा मत्सर वाढवला, नको असलेला भाग वाढवला आणि आपल्यामधली मूर्ती आपणच झाकली. आता ती बाहेर यावी याच्याकरता तुकोबा सांगतात स्वतःमधली मूर्ती आता बाहेर काढायची आणि आता काय करायचंय तर तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. आता त्या विठ्ठलाला आतमध्ये भरायचंय. पण कसं भरायचं ताई? ऐका ताई इकडं बघा. आपल्याला भरता येत नाही त्याचं कारण एकच आहे, आपण नको असलेला आधी बाहेर काढलं पाहिजे. त्याला जागा तर करा ना आतमध्ये येण्याकरता. नाही कळलं हो वारकरी? त्याला येण्याकरता आधी जागा तर करा. तो येणार कुठं? मनामध्ये इतकं सगळं आपण गबाळ गोळा करून ठेवलंय, त्याला यायलाच जागा नाही बाबा. आणि अजून तुम्हाला सांगू का बाबा, ऐका, तो कुणाच्याही घरी यायला इतका मोकळा नाही. हा अजिबात नाही. काही लोकांच्या बाबा अंतःकरणामध्ये इतकी पवित्रता आहे ना का त्याला असं वाटतं तिथं आपण गेलंच पाहिजे. आणि काही लोक बाबा त्याला बोलून बोलून कंटाळली पण तरी तो तिथपर्यंत येत नाही, कारण त्याला असं वाटतं का इथं जाण्यामध्ये काही अर्थ नाही. मग आता ऐका इकडं बघा, तो यावा याच्याकरता प्रयत्न जर आपला असेल ना तर आपण सुद्धा बाबा भक्ती तशी केली पाहिजे. परमार्थ करताना साधक तसाच असला पाहिजे. कसा? जो तुकोबरायांनी सांगितलं, मज भक्ती सवे चाड नेनो पाषाण धातू वाड. तुकोबराया म्हणतात, ए देवा आता मला फक्त माझ्या भक्तीशी घेणं देणं आहे बास. आणि ही भक्ती करत असताना मला आता दुसरं काही नको. भक्ती कशी पाहिजे माहितीये? ऐका इकडे बघा. पुरुषांनी दोन्ही हात वर करा बरं, दोन्ही हात वरती करा. तुम्हाला सांगते आपली भक्ती कशी पाहिजे. केले दोन्ही हात वरती? तुम्ही टाळकरी नको. हां ओ बाहेरची माणसं, पुरुष वर्ग करा की हात वरती. हां विठ्ठल रखुमाई हे विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल 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 विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे माझे आळंदीचे आई माझे आळंदीचे आई जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल
कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे सगळ्यांनी कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे मुरलीधर नंद किशोर शोभून दिसतो मुरलीधर नंद किशोर शोभून दिसतो हे यमुने तेरी बेलो चालितो हे गोपिकेवर जाऊन काना लोणी चोरणी थोड्या करीतो यमुने तेरी बेलो चालितो नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल नंद नंदन मोहन माझा नंद नंदन चांगलं 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 माझ्या कान्होबाचं चांगलं 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 माझ्या कान्होबाचं चांगलं त्याचं रूप कसं हो लई चांगलं गुण कसं हो रूप कसं हो गुण कसं हो हेळा पितांबर हातातली बासरी लई चांगलं लई चांगलं लई चांगलं लई चांगलं नाव कान्होबाचं चांगलं कान्होबाचं चांगलं कान्होबाचं चांगलं याचं रूप कसं हो बोला की याचं गुण कसं हो आता हे लक्षात ठेवा तुम्ही ऐका आता याच्यापेक्षा जर दुसरं काही चांगलं नसेल ऐका मग आता दुसरं काही बघायचं नाही आणि मग या देवाकरता तुकोबरा या सांगतात देवा आम्ही विषाची अमृताची सुद्धा परीक्षा द्यायला तयार आहे अभंगाचं शेवटचं चरण कमनी घोटी
अमृत तुझे साठी विष अमृत तुझे साठी अवघे रूप तुझे देवा अवघे रूप तुझे देवा अमृत तुझे साठी भावे करू सेवा
झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन माईबापांच्या चरणी समर्पित करते. बोलता बोलता ओघाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दूध. जे चांगलं आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. बराच उशीर झाला त्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते. पण सप्ताह कमिटीकडनं मला एक मेसेज वरती आला होता का 9:30 वाजेपर्यंत कीर्तन चाललं पाहिजे. आणि मग हां, नाहीतर 9 वाजता कीर्तन संपलं असतं. लोकांनी असं सांगितलं का बऱ्याच वेळेला गर्दी ही 8:45 नंतर होत असते. बरोबर. म्हणजे आज जरा यांना कीर्तन ऐकू द्या, बाकी काही नाही. त्यामुळं मला हा 9:30 पर्यंतचा वेळ लोकांनी दिला होता. त्यामुळे नक्कीच कमिटीच्या विनंतीला मान देऊन हा वेळ मी तुमचा जास्त घेतला. त्याबद्दल जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते. आता इकडे पहा, ज्या कार्यक्रमाकरता ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं, काल ज्यांची कीर्तन सेवा झाली, पण मी बघाशी बोलता बोलता बोलले होते की एखादा पखावतवाजक कीर्तनकार झाल्यानंतर तो परत इथं कीर्तनाकरता उभा राहील की नाही ही गॅरंटी नाही. पण मी सांगितलं ना, 100त एखादा अपवाद असतो. आणि आजच्या कीर्तनामध्ये माझ्याकरता अपवाद असणारे हेमंत महाराज मोरे ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं. कारण काल कीर्तन झाले आणि आज लगेच टाळ घेऊन ते उभे राहिले. आणि या ठिकाणी माझ्यासारख्या एका पामराच्या कीर्तनाला त्यांचं सहकार्य लाभतंय. म्हणून निश्चितच या ठिकाणी हेमंतदादा पुनश्च एकदा तुमचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता आज महाराष्ट्रातील ख्यातनाम पखावत वाजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सर्व कीर्तनकारांच्या हृदयस्थानी असणारे माननीय जयेंद्र महाराज म्हात्रे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या दादांकरता सुद्धा झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाकरता ज्यांनी मृदुंगाची सुंदर अशी साथ केली ते माननीय आमचे असणारे एकनाथ बुवा. या ठिकाणी खरंच बाबा तुमचे देखील आभार. अतिशय सुंदर तुमचा हात आणि मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही या 2 लेकरांना सुद्धा वाजवायची संधी दिली. त्याबद्दल देखील या ठिकाणी मी तुमचे ऋण व्यक्त करते. माननीय हरिभक्तपरायण रोहित दादा म्हात्रे त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. अतिशय सुंदर वाजवणं दादा तुमचं. म्हणजे उजव्या हाताची लोक आज खऱ्या अर्थानं तसं पाहिली तर समजून घेणाऱ्यातल्या टीममध्ये होती आणि डाव्या हातल्यातली लोक म्हणजे अशी होती का ती एकाचड एक होती, एका होनी एक बडी रे. तर अशा पद्धतीनं इकडं सगळी मला लोक पाहायला भेटली. नक्कीच गायनाकरता साथ करणारे माननीय श्रीरंग महाराज, या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज, हरिभक्तपरायण महादेव महाराज, संतोष महाराज, लहू महाराज, मदन महाराज, चंद्रकांत महाराज, गोविंद मामा, हरिबुवा, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर महाराज साळुंके, लहू महाराज, सचिन बुवा आणि लक्ष्मण महाराज सगळे झाले. कोण राहिलं? जर कुणी राहिलं असेल तर जयेंद्र दादाला कुणी सोडू नका. विनिगरी बाबा सोडू नका तुम्ही फक्त यांना. कारण मी सांगितलं होतं सगळ्यांची नावं व्यवस्थित लिहून द्या. अतिशय सुंदररित्या भरभरून प्रेम देणारा तुमचा हा सगळा समाज आहे. आणि म्हणून नक्कीच या ठिकाणी कार्यक्रमाला येताना चोपदार काका, या ठिकाणी दोन्ही चोपदारांचे मी आभार मानते. आणि खरंच अतिशय चांगले चोपदार आपल्या सप्ताहाला आपल्याला लाभलेले आहेत. कुठून आणलं तुम्ही यांना? गावावरून आणलं तरीच ऐका इकडं बघा. पण सुंदर चोपदार आहेत. आता एक काम करा, इकडे बघा. जे श्रोते वर्ग इथं माझ्याकरता बसले आणि माझ्याकरता बसले का पण बसले. आता एक काम करा, तुम्ही सर्वांनी तुमच्याकरताच एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्या. चला. हां, सप्ताह कमिटीला देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. अगदी दृष्ट लागण्यासारखं सप्ताह दादा तुम्ही करताय. मुंबईसारख्या ठिकाणी फार कठीण असतं सप्ताहाचं मॅनेजमेंट करणं, पण तुम्ही मात्र चांगलं काम करताय. आणि म्हणून बाबा असतील, समोर बसलेले महाराज मंडळी असतील, या ठिकाणी सर्वांचे आभार मानते. निवडते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवित से विठ्ठल जय जय विठ्ठल.